तर ज्योती मेटेंनी काल शरद पवारांसोबत चर्चा केली आहे। शरद पवार गटात बीडच्या उमेदवाराबाबत दोन मतप्रवाह आहेत। एका गटाचा सोनवणेंसाठी तर दुसऱ्या गटाचा मेटेंसाठी आग्रह आहे। 2 एप्रिलला ज्योती मेटे पुन्हा शरद पवार यांची भेट घेत आहेत। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय अधिक माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काही नावं जी आहेत ती जाहीर झालेली आहेत। मात्र बीड लोकसभा मतदारसंघ जो आहे तो शरद पवार गटाकडे आहे। मात्र तिथल्या उमेदवाराचं नाव जे आहे अजूनपर्यंत जाहीर झालेलं नाही। मात्र 2 नावांची या मतदारसंघामध्ये चर्चा आहे, ते म्हणजे नुकतेच अजित पवार गटामधून आलेले बजरंग बाप्पा सोनवणे आणि दुसऱ्या बाजूला शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे, या 2 नावांवरती चर्चा आहे। मात्र 2 गटांमध्ये मतप्रवाह जे आहे ते पाहायला मिळतात। एका गटाचा आग्रह जे आहे तो म्हणजे बजरंग सोनवणे यांना पुन्हा एकदा संधी द्यावी, कारण प्रीतम मुंडेंच्या विरोधामध्ये बजरंग बाप्पा सोनवणेंनी निवडणूक लढवलेली होती। तर दुसऱ्या बाजूला ज्योती मेटे यांना संधी द्यावी असं एका गटाचं म्हणणं आहे। काल शरद पवारांची ज्योती मेटे यांनी भेट जी आहे ती घेतलेली आहे। बराच वेळ दोघांमध्ये चर्चा झाली आहे। मात्र 2 तारखेला पुन्हा एकदा शरद पवार आणि ज्योती मेटे यांच्यामध्ये अधिकृतरित्या बैठक जी आहे होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र 2 तारखेनंतर ज्योती मेटे जे आहेत त्यांचा शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होतो का किंवा महाविकास आघाडीकडून त्यांना संधी दिली जाते का हे खरं पाहणं महत्त्वाचं असताना मात्र 2 गटांमध्ये 2 मतप्रवाह जे आहे ते पाहायला मिळतात। एका गटाचा आग्रही म्हणणं आहे ते म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणेंना संधी द्यावी, तर दुसऱ्या बाजूला ज्योती मेटे यांना संधी द्यावी। शरद पवारांकडून नेमकं कोणत्या नेत्याला खरं तर बीड लोकसभेसाठी मैदानामध्ये उतरवलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर कदाचित बजरंग सोनवणेंना संधी दिली तर पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होताना पाहायला मिळेल, किंवा जर ज्योती मेटे यांना शरदचंद्र पवार पक्षाकडून संधी दिली तर पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे अशी एक लढत आपल्याला पाहायला मिळू शकते। मात्र काल या 2 नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 2 तारखेला या दोघांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। मात्र कुणाला नक्की संधी मिळते, त्यामुळे मेटेंसाठीचा आग्रह कायम आहे। या बैठकीकडे, या भेटीकडे आपलं लक्ष असणार आहे।